ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार। रजिस्ट्री ऑफिसची पार्थ पवारांच्या कंपनीला नोटीस। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्रीच देऊ शकतात। जमीन प्रकरणामध्ये शरद पवारांचा फडणवीसांना सवाल, चौकशी अंती वास्तव समोर आणण्याची मागणी। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी। सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असू शकतं। सुळेंनी केलेल्या पार्थ पवारांच्या पाठराखणवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। पुणे जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी 300 कोटी घेऊन परदेशात असल्याची शक्यता। शीतल तेजवानी गायब असल्यामुळे वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नसल्याची माहिती। पक्षचोरी मतचोरीनंतर आता जमिनीही चोरायला निघालीत। मुख्यमंत्री समिती नेमणार, क्लीन चिट देणार आणि मग विषय संपला। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची टीका। व्यवहारामध्ये 1 रुपया सुद्धा दिला गेलेला नाही। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांचा खुलासा, सह्या केलेल्यांवरच गुन्हा दाखल, अजित पवारांकडून स्पष्ट। अजित पवार यांचा व्यवहार झाला नाही याचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे। व्यवहार झालाच नाही, मग रद्द करण्याची वेळ कशी आली? अंबादास दानवेंचा सवाल। मला पक्षाने नोटीस दिलेली नाही, चाकणकरांवरील वक्तव्यानंतर खुलासा मागितलाय। 7 दिवसात पक्षाला खुलासा देईन, अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। रुपाली ठोंबरे यांच्यानंतर पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांचीही अजित पवार यांच्यासोबत भेट, पुराव्यांसह पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार, चाकणकरांची प्रतिक्रिया। गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये फडणवीसांच्या हस्ते रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन, तर 80% स्थानिकांना रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट फडणवीसांचं विधान। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकच। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, तानाजी सावंत यांचं वादग्रस्त वक्तव्य। दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीवर टीका करताना आपलं अज्ञान दाखवू नये, सूरज चव्हाण यांची तानाजी सावंतांवर टीका। मनसेबाबत काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये, महाविकास आघाडीने एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यावा। मनसेच्या महाविकास आघाडीवरच्या एंट्रीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। कणकवली नगरपंचायतीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता, तर कणकवलीमध्ये शिंदे ठाकरे सेनेची युती झाल्यास 2 जिल्ह्यांमध्ये शिंदे सेनेशी संबंध तोडू, नारायण राणेंचा इशारा। ठाकरेंच्या सेनेसोबत आम्ही युती करणार नाही, कणकवलीमधील विकास आघाडीसोबत आमचा संबंध नाही, उदय सामंत यांचं उत्तर। धनंजय मुंडेंचं आव्हान जरांगेंनी स्वीकारलं, जरांगेंच्या सहकार्याकडनं पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्टचा अर्ज सुपूर्द। परवानगी नसताना 2 सप्टेंबरला आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स, 10 नोव्हेंबरला आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याच्या सूचना। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरेंची उद्या शिवतीर्थावर बैठक, मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह शहर अध्यक्ष उपस्थित राहणार। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडनं मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये उद्या ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।